शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? आपल्या सर्वांचं स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सहर्ष स्वागत. आज आपण आहोत मुंबई एअरपोर्टवर आणि मुंबई एअरपोर्टवरून आज आपण जाणार आहोत युरोपला. युरोपमध्ये थेट चाललो आपण नेदरलँडमध्ये. आपल्यासोबत भरपूर सारी सातारा, सांगली, कोल्हापूरची मराठी मुलं आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून. तर खूप मजा करणार आहोत, खूप धमाल करणार आहोत आपण युरोपमध्ये. तर आता एअरपोर्टला आलो आहोत, त्याच्यानंतर आपलं इमिग्रेशन कसं असतं, त्यानंतर बॅग कशा जातात, पुढं आपलं लगेज सेपरेट होतं आणि आपल्यासोबत हँडबॅग असते, याच्यामध्ये काय काय वस्तू घेऊन जाणार आहोत, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपण ज्या गोष्टी घेऊन आलो त्यानंतर आपलं इमिग्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ड्युटी फ्री या एरियामध्ये येतो, इथं ज्या काही वस्तू असतात त्या काय काय इथं आहेत आणि काय काय सोबत घेऊन जाऊ शकतो हे सर्व आपण पाहणार आहोत. चला तर आता एन्जॉय करूयात मस्तपैकी मुंबई एअरपोर्ट. एअरपोर्टच्या फायनल गेटपर्यंत आपले मित्रपरिवार, नातेवाईक आपल्याला निरोप द्यायला येत असतात. उरामध्ये घरच्या असंख्य आठवणी घेऊन, मनामध्ये आपलं करिअर सेट करायचं ही जिद्द घेऊन प्रत्येकजण आपल्या कर्मभूमीकडे रवाना होत असतो. फायनल एंट्री गेटवर भारतीय सेनेचे जवान आपला पासपोर्ट, ID कार्ड आणि फ्लाईट तिकीट सर्व गोष्टी प्रॉपर चेक करून आपल्याला आतमध्ये एंट्री देतात. आपलं फ्लाईट तिकीट कोणत्या एअरलाईन्सचं आहे ते समोर डिस्प्लेवर चेक करून, जसं की इंडिगो असेल, एअर इंडिया असेल, त्यानुसार आपण सेक्शन A, B, C, D अशा ठिकाणी जिथं आपलं लगेज चेक केलं जातं त्या ठिकाणी आपण पोहोचतोय. समोर पाहू शकता जे लगेज चेकिंग बॅगचा जो एरिया आहे त्या ठिकाणी सर्वजण आपापली बॅग घेऊन लगेज चेकिंग करता येतात. हे समोर अशा पद्धतीनं यांच्या मशिनरी आहेत. तर इथं आपली लगेज बॅग चेक केली जाते. जे आपण साहित्य आणलेले यामध्ये दोन प्रकारच्या आपल्या बॅग असतात. एक मोठी लगेज बॅग असती आणि एक हँडबॅग असती. त्या दोन्हीचं या ठिकाणी वजन केलं जातं. जसं आपलं एअर तिकीटमध्ये आपल्याला वजन दिलंय, साधारण जी आपली मोठी बॅग असती लगेज बॅग त्यामध्ये 15 किलो ते 25 किलोपर्यंतचं वजन असते आणि जी दुसरी आपली हँडबॅग असते, हँडबॅग किंवा सॅगमध्ये साधारण 7 ते 9 किलो वजन घेऊ शकतो. आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो, कोणत्या वस्तू हँडबॅगमध्ये पाहिजेत, कोणत्या लगेज बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत, ह्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तरी पण आपण नोट दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या. ह्या अशा पद्धतीने आपली लगेज बॅग सेपरेट विमानात जाते आणि हँडबॅग आपण ज्या विमानात जाणार आहे, प्रवास करणार आहे, त्या आपल्या प्रवासासोबत आपण हँडबॅग घेऊन प्रवासासाठी रवाना होत असतो. प्रामुख्यानं हँडबॅगमध्ये चुकूनही तेल, साबण, शॅम्पू, नेल कटर किंवा धारदार चाकू, आपली छोटी कैची अशा चुकूनही वस्तू आल्या नाहीत पाहिजे याची काळजी घ्यायची. बाकी सोबत आपण मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याचा चार्जर, कॅमेरा, पॉवर बँक ह्या वस्तू आपण हँडबॅगमध्ये आपल्यासोबत घेऊन प्रवास करू शकतो विमानामधून. लगेज बॅगचे वजन झाल्यानंतर आपण बोर्डिंग पासच्या प्रोसेस करता पुढे रवाना होत असतो. समोर गेल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी लाईन असतात त्या लाईननं असे ट्रे दिले जातात. त्या ट्रेमध्ये आपल्या सगळ्या पर्सनल वस्तू जसं की पाकिट असेल, मोबाईल असेल, चार्जर असेल, हेडफोन असेल, आपल्या हातातलं घड्याळ, इवन आपला पट्टासुद्धा, बेल्ट आपण या ठिकाणी काढून ठेवतो. या सगळ्या गोष्टी आपल्या चेक केल्यानंतरच आपल्या हातात फायनली बोर्डिंग पास दिला जातो. हा बोर्डिंग पास जेव्हा आपल्या हातात पडतो त्यावेळेस जो आनंद असतो तो आपल्या गगनात मावत नाही. तो आनंद आपण घेऊन पुढील जे आपली ड्युटी फ्री एरिया असतो त्यामध्ये आपल्याला जे काही शॉपिंग करायचे ते शॉपिंग करण्यासाठी आपण हसतमुख चेहऱ्याने पुढे जात असतो. चला तर पाहूयात आता ड्युटी फ्री एरियामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात आणि काय काय आपण घेऊन जाऊ शकतो. दिवाळीमुळं खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. इथं सुंदर असा सजावट झालेली आहे. आपण बघू शकतो भरपूर साऱ्या वस्तू असतात इकडं ड्युटी फ्रीमध्ये. तरी आपण इथून घेऊ शकतो. याला पाहू शकतो आपण अशा पद्धतीने चॉकलेट्स असतात. इकडे बघू शकतो एवढी छान छान प्रकारची कलाकारी आपण बघू शकतो. या ठिकाणी एअरपोर्टमध्ये सुद्धा सुंदर अशा गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहू शकतो. सुंदर कलाकृती केलेली या ठिकाणी, वेगवेगळी डिझाईनमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. इकडं गजराज हत्तीचे वेगवेगळे कलाकारी केलेले आहे.
गणपती बाप्पाची सुंदर अशी या ठिकाणी मूर्तीसुद्धा आहे. यातली कोणतीही वस्तू आपल्याला जे हवे ती या ठिकाणी आपण खरेदी करू शकतो. अशा प्रकारच्या खूप छान हे बघू शकता 3 वर 1 फ्री आहे. तर ह्याला कशा पद्धतीने सजवलेलं आहे बघू शकता. मंडळी आपण बघू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम, सुंदर असे परफ्यूम या ठिकाणी डिझाईन केले. वेगवेगळ्या ब्रँडचे भरपूर सारे परफ्यूम या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकतो दुसऱ्या ब्रँडची दुसरी डिझाईन किती सुंदर या ठिकाणी डेकोरेट केली. अतिशय आकर्षक पद्धतीने या ठिकाणी डिझाईन केलेले, भरपूर सुंदर प्रकारे डेकोरेशन सुद्धा केलेलं आपण पाहू शकतो. या ठिकाणी मध्ये आपल्याला एक नवीन ब्रँड पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये भरपूर सारे ब्रँड अवेलेबल आहेत. तर आपण जी वस्तू आपल्याला हवी आहे या ठिकाणी जो आपल्या आवडीचा परफ्यूम आहे तो आपण या ठिकाणी परचेस करू शकतो. समोर डिस्प्लेसुद्धा लावलेला, आपण डिस्प्लेला पाहू शकतो. अशा पद्धतीनं डिस्प्लेला सुद्धा सगळ्या गोष्टी. आता हे जे संपूर्ण आहे हे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकतो आहे हे संपूर्ण चॉकलेट्स बिस्किट अशा टाईपचं आहे. आणि आपल्या बॅक साईडला चॉकलेट बिस्किटच्या बॅक साईडला वाईन वगैरे आहेत, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे हा वाईनचा सेक्शन आहे. याच्यामध्ये बघू शकतो आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन आहेत. वाईन अशा डेकोरेट केले. तिकडे बघू शकता आपण अशा पद्धतीनं डिस्प्ले लावलेला आहे. याच्यावर जी वाईन आहे ती आपण ड्युटी फ्रीमधून घेऊ शकतो. आणि याच्यावर काय ऑफरसुद्धा असतात, जसं 25% ऑफ आहे, इथं 20% ऑफ आहे. आता हे पाहू शकतो याची प्राईज. आपण लंडनचा ब्रँड आहे हा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या इकडं बघू शकतो आपण कशा पद्धतीने या वाईन डिझाईन केलेलं आहे. खूप छान आणि सुंदर हा वाईन सेक्शन आहे. आपण याचं डेकोरेशन पाहू शकतो, खूप जबरदस्त. जे लोक वाईनचे चाहते आहेत ते या ठिकाणी परचेस करत असतात. आपण बघू शकतो जसं आपल्याला क्वार्टरमध्ये छोटा पॅक असतो 30-60 त्या टाईपमध्ये या छोट्या छोट्या बॉटल्स आहेत. ज्यांना छोटा पॅक हवं आहे ते इथून परचेस करू शकतात. अशा पद्धतीने आपण बघू शकता. जर तुम्हाला ब्रँड पाहिजे तर ब्रँडची इथं क्वार्टर टाईपमध्ये छोटा पॅकसुद्धा मिळू शकतो. चला तर मंडळी आपण अशा प्रकारे सुंदर अशी एअरपोर्टमधील डॉक्युमेंटची म्हणजेच इमिग्रेशनची प्रोसेस पूर्ण करून आत्ता फायनली फ्लाईटमध्ये बसणार आहोत. समोर बघू शकतो गेट नंबर 67, 68 अशा पद्धतीने गेट नंबर दिलेला आहे. तर आपल्याला गेट नंबर 67मध्ये जायचं आहे. तिथून आपली नेदरलँडसाठी फ्लाईट असणार आहे. सो आपण पाहू शकतो सुंदर असा नजारा या एअरपोर्टवर आपण बघू शकतो. तर मंडळी आपण एअरपोर्टचा जो वेटिंग एरिया आहे त्या एरियामध्ये आलेलो आहोत. आपण पाहू शकतो सर्वजण सुंदर अशी आपल्या फ्लाईटची वाट बघत तिथे या ठिकाणी बसलेले आहेत. भविष्यात जे लोक विमान प्रवास करणार आहेत त्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर फ्लाईट आपली दुपारी 4 वाजता असेल तर किमान 4 तास आधी आपण जाऊन एअरपोर्टला बसायचं आहे, जेणेकरून आपली कागदपत्राची प्रोसेस एकदम व्यवस्थित होती, कुठलीही धावपळ होत नाही आणि शानमध्ये आपण एअरपोर्टचा एन्जॉय करत फोटो काढू शकतो, आनंद घेऊ शकतो. फायनली फ्लाईट टेक ऑफ होण्यापूर्वी एक अर्धा तास एअरलाइन्सचे क्रू मेंबर्स आपल्याला आवाज देत असतात आणि जी एअरलाइन्स आहेत त्या लाईनमध्ये आपण जाऊन जो आपला बोर्डिंग पास आहे तो बोर्डिंग पास आपल्याला समोर त्यांना शो करायचं आहे. काहींचं तिकीट मोबाईलमध्ये असतं तर आपण मोबाईल दाखवू शकतो. ज्यांचा आपल्या हातामध्ये बोर्डिंग पास आहे तो आपण बोर्डिंग पास त्यांना शो केल्यानंतर बोर्डिंग पास स्कॅन करूनच आपण विमानाच्या दिशेने मार्गस्थ होत असतो. बघू शकता समोर सुंदर असा नजारा आहे. मंडळी एअरपोर्टला आल्यानंतर एक वेगळाच आनंद होत असतो आणि प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यात एकदा तरी विमानात बसलेच पाहिजे असं मला वाटतं. बघा ना, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा घराच्या बाहेर हेलिकॉप्टरचा किंवा विमानाचा नुसता आवाज जरी आला तरी आपण घरातनं जेवत असलो तरी भिंगरीगत बाहेर पळत सुटायचो. आणि ते हजारो किलोमीटर दूर असलेलं विमान बघून मनामध्ये एकच स्वप्न असायचं की साला आयुष्यात एकदा तरी विमानात बसायचं. आणि हेच लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत आज आयुष्यातील 5वी परदेशवारी भगवंताच्या कृपेनं, आईवडिलांची पुण्याई आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं युरोप नेदरलँड करता रवाना होत आहे.
मित्रांनो, फायनली आपण विमानामध्ये बसलेलो आहे आणि विंडो सीट मिळाल्याचा एक आनंद वेगळाच असतो. विंडो सीटच्या बाजूला बसून मस्तपैकी एक सेल्फी घेतलेली आहे. मनामध्ये खूप सारी स्वप्न घेऊन आपण विमानात बसलेलो आहे. सांगायचं झालं तर परदेशात जॉब करणाऱ्या माझ्यासारख्या मुलांचं फक्त गाव, आपलं शहर किंवा देशच बदलत नाही तर संपूर्ण आयुष्यच बदलत असते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता येत्या काही मिनिटातच आपलं विमान खूप सारी स्वप्न मनात घेऊन उंच भरारी घेणारे या एअरलाइन्सच्या हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने काही माहिती देणार आहेत. ते आपण शांत चित्ताने पाहूयात. Kalimera, kalian Kim. Good morning, ladies and gentlemen. Captain. We are fully ready for start. We'll be taking off from the southwest of Iran via the Larnaca climbing to 38,000 feet. Expecting good weather conditions and light winds. I would like to thank you for flying with us today and enjoy the flight with us. My name is Andri and I'm your cabin manager. In front with me is Amy. At the back is Evi and Mahi. Should you require any help throughout the flight, we will be happy to assist you. Every time the fastest seatbelt sign illuminates, you must fasten your seatbelt. Our crew will now demonstrate how to fasten your seatbelt, adjust and open. There are two emergency exits at the front of the aircraft, 4 overwing exits in the middle, and 2 emergency exits in the rear part of the cabin. The cabin crew will now point out your nearest exit. Floor photoluminescent strips along the aisle will guide you to the nearest exit. Μπορείτε επίσης να συμπληρώσετε αέρα φυσώντας μέσα στους σωλήνες. Θετικά σωσίβια, the last moment to read the card before takeoff. On behalf of the crew, we thank you for your attention and wish you a pleasant flight. Καθώς ετοιμαζόμαστε για απογείωση, παρακαλούμε βεβαιωθείτε ότι το ατομικό σας τραπεζάκι είναι κλειστό, η πλάτη του καθίσματος. मित्रांनो, आज सांगताना खूप आनंद वाटतोय की लहानपणी घराच्या बाहेर जमिनीवर उभं राहून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आकाशात विमान पाहायचो आणि आज विमानातून खाली जमीन पाहतोय, छोटी छोटी घरं पाहतोय आणि हे तुम्ही बघू शकता, सुंदर असा विमानातून आपल्याला समुद्राचा नजारा दिसतोय. मला यातून सांगायचं एकच की क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रामाणिकपणे जर मेहनत केली तर स्वप्न नक्की पूर्ण होतात. चला तर मंडळी, 1-2 तास प्रवास केल्यानंतर आता आपली चहा पाणी, नाश्ता तसेच जेवणाची वेळ झालेली आहे. लाईन्सतर्फे मस्तपैकी चॉकलेट्स, कॅडबरी, त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस. ज्या लोकांना मदिरा हवे त्यांना वेगवेगळ्या ब्रँडची मदिरा दिली जाते. फ्लाईट तिकीट बुक करत असताना ज्या काही गोष्टी आपण मेन्शन केल्यात, जसं की ब्रेकफास्ट किंवा जेवणामध्ये व्हेज, नॉनव्हेज जे काय आपल्याला हवं आहे ते आपण मेन्शन केल्यानंतर त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी जेवणामध्ये व्हेज किंवा नॉनव्हेज असे दिल्या जातात. आता आपण प्युअर व्हेज शाकाहारी असल्यामुळं आपल्याला शाकाहारीमध्ये बघूयात काही काही जेवण आलेलं आहे. मस्तपैकी छोले मसालाची भाजी आलेली, त्यासोबत पराठा, अमूलचं मस्तपैकी घी आलेलं आहे, बटर, चीज, त्याचसोबत मिक्स फ्रूट्स हे सुद्धा आलेलं आहे. तर आता आपण मस्तपैकी याच्यावर ताव मारणार आहे. तसेच आपल्यासोबत असलेले झिंगालाला मित्रमंडळाचे अध्यक्ष त्यांच्या आवडत्या ब्रँडचा आस्वाद घेत आहेत. मजल दर मजल असा हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपलं विमान आता जर्मनीमधील
फ्रँकफर्ट या एअरपोर्टला लँडिंग होत आहे. जवळजवळ 4 तासाचं स्टे करून त्यानंतर आपण जर्मनी टू ॲम्स्टरडाम नेदरलँडसाठी रवाना होणार आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा छोटासा व्हिडिओ पार्ट 1मध्ये केलेला आहे. यानंतर पार्ट 2 लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, हा युरोप प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अनुभवी पायलट मंडळींना रामराम करून आपण पुढील प्रवासाकरता मार्गस्थ होतोय. लवकरच भेटूयात मंडळी पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.